तुमचे पाय सतत दुखत असतील, पायांमध्ये बधिरता येत असेल, कमजोरी आली असेल, मुंग्या येत असतील, पायांवरती मांडीवरती चरबी जमा झाली असेल, त्यामुळं पाय जाड दिसत असतील, चालताना किंवा उभं राहिल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल, दुखत असतील, पायाला गोळे येत असतील, चलू देत नसेल आणि अशा वेळी तुमचे पाय जर मजबूत झाले तर तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून आराम मिळेल। पाय मजबूत करण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी 5 व्यायाम प्रकार सांगणार आहे। दररोज फक्त 5 ते 10 मिनिट तुम्हाला हे करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या समस्यांपासून तर आराम मिळेलच, पण कमरेच्या खालचा भाग शरीराचा, जो की आपल्या शरीराचा वरचा सगळा भाग सहन करत असतो आणि त्यासाठी ते मजबूत असणं गरजेचं असतं। या सगळ्या व्यायाम प्रकारामुळे तुमच्या कमरेच्या खालचा भाग अत्यंत चांगला मजबूत तंदुरुस्त होईल, फिट राहाल तुम्ही आणि तुम्हाला कुठलीही समस्या जाणवणार नाही। मात्र विनंती असेल, व्हिडिओ पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील। चला तर मग पाहूया। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे सुमो स्क्वॅट। यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही कृती करा, तशी पोझिशन घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही व्यायाम जर केला, रोज फक्त 10 सेट जर तुम्ही याचे केले तर तुम्हाला तुमच्या या पायांची मजबूती वाढवण्यासाठी, त्यासोबतच तुमच्या मांडीच्या ज्या मांसपेशी आहेत जर त्या वाढलेल्या असतील, त्यांना व्यवस्थित शेप नसेल तर तो शेपमध्ये व्यवस्थित येईल, त्यांची जी काही कार्यक्षमता आहे त्यांची मजबूती जास्त प्रमाणामध्ये वाढेल। त्यासोबतच तुम्हाला हा व्यायाम कुठेही करता येऊ शकतो। तुम्हाला कुठल्याही साधनाची, कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची गरज याच्यासाठी नाही आहे। तुमचं वजन देखील चांगलं नियंत्रित राहू शकतं, तुमचा बॉडीचा बॅलन्स देखील चांगला यामुळे राहू शकतो आणि त्यामुळं तुम्हाला एकूण एक तुमच्या चालण्यामध्ये किंवा उभा राहण्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स, एक वेगळी पर्सनॅलिटी तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी या सुमो स्क्वॅटचा तुम्हाला उपयोग होणार आहे। यासोबतच जर तुमच्या सीटवर किंवा कमरेच्या खाली जर मांस जमा झाला असेल, चरबी जमा झाली असेल जास्तीची, तर ती देखील कमी होऊन शेपमध्ये येण्यासाठी याचा फायदा होईल। दुसरा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे काफ रेज। यामध्ये तुम्हाला सरळ उभा राहायचे, त्यानंतर तुमच्या टाचा अशा प्रकारे वर उचलायच्या आहेत, परत खाली त्या टेकवायच्या, परत तुम्ही पंजावर उभा राहा, परत खाली करा। असे तुम्ही 10 ते 15 सेट दररोज करायचे आहेत। काफ अर्थात जी पिंढरी आहे, ज्याला आपण पिंढरी असं म्हणतो, ती पिंढरी म्हणजे आपल्या बॉडीचं दुसरं हृदय असतं। कारण पायाकडून येणारा जो रक्तप्रवाह आहे तो शरीराच्या वरच्या भागाकडे, हृदयाकडे पाठवण्यासाठी ह्या पिंढरीच्या मांसपेशींचा अत्यंत महत्त्वाचा रोल असतो, भूमिका असते आणि त्यासाठी त्या मजबूत असणं खूप गरजेचं असतं। या व्यायाम प्रकारामुळं तुमच्या त्या पिंढऱ्या अत्यंत चांगल्या होतात। बऱ्याचदा आपल्याला पिंढऱ्यामध्ये गोळ्या येण्याचा आजार असतो, तर तो देखील चांगल्या प्रकारे याच्यामुळं कमी होतो आणि या मांसपेशी चांगल्या मजबूत आणि तंदुरुस्त राहतात। रक्तप्रवाह जो आहे पायाकडचा तो चांगल्या प्रकारे सुरळीत राहण्यासाठी मदत होते, त्याच्यामध्ये एक स्थिरता येते आणि मजबूती येते आणि त्यामुळे पायाचा जो बॅलन्स आहे, जो समतोल आहे, ते देखील चांगल्या राहण्यासाठी मदत होते। तुम्ही रनिंग किंवा वॉकिंग करत असाल की एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये यामुळं फायदा होऊ शकतो। तुमच्या शरीराच्या किंवा चालण्याच्यामध्ये जी एकसूत्रता आहे ती चांगल्या प्रकारे राखली जाते। तुमची उड्या मारण्याची जंपिंग पॉवर ती देखील चांगल्या प्रकारे वाढते। उत्साह वाढण्यासाठी तुम्हाला फायदा होतो। घोट्याचा जो सांधा आहे तो घोट्याचा सांधा मजबूत होतो। टाचदुखीचा जर तुम्हाला आजार असेल तर तो देखील चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते। तुमच्या पायाला कुठलीही जर इजा झाली असेल किंवा मुरगळला असेल तर ती लवकर भरून येण्यासाठी देखील हा व्यायाम प्रकार तुम्हाला मदत करतो। तुमचं पोझिशन, शरीराची एक ठेवण चांगली बनण्यासाठी मदत होते आणि त्यामुळं या व्यायाम तुम्ही कुठेही करू शकता। कुठलीही साधनं किंवा कुठल्याही जिममध्ये जायची गरज नाही। बसल्या बसल्या, उभारल्या तुम्ही घरामध्ये, ऑफिसच्या ठिकाणी हा व्यायाम तुम्ही करू शकता। रुटीनमध्ये तुम्ही याला तुमच्या व्यायामाच्या वेळेमध्ये या व्यायाम प्रकाराला आवर्जून समाविष्ट करा, नक्कीच फायदा होईल। तिसरा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे लाईंग लेग कर्ल। व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही अशी पोझिशन घ्या आणि पाय असा गुडघ्यातून दुमडा, असे 10 ते 15चे सेट तुम्ही करू शकता आणि यामुळं तुमच्या मांडीच्या आणि गुडघ्याच्या खालच्या ज्या मांसपेशी आहेत, हॅमस्ट्रिंग मसल्स असतील, या मजबूत होतात। तुमच्या पायाला एक फ्लेक्सिबिलिटी येते, स्टॅबिलिटी येते, पोझिशन चांगली होण्यासाठी मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं गुडघ्याचा सांधा आणि
हिप जॉईंट म्हणजेच कमरेतला जो सांधा आहे, जो महत्त्वाचा सांधा मानला जातो शरीराचा, त्यांची मजबूती येते, त्यांच्या आजारापासून आपला बचाव होतो, ते त्यांचं दुखणं कमी होण्यासाठी देखील चांगल्या प्रकारे यामुळं मदत होते. त्यांचं आरोग्य चांगलं राहून सांधा निखळणं किंवा सांध्यांचे आजार होणं, आर्थरायटिस होणं, संधिवात होणं यापासून देखील बचाव होतो. कारण तिथं असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, तिथं असणारे जे टेंडॉन्स आहेत, ह्या टेंडॉन्सला चांगली मूवमेंट होऊन चांगली मजबूती येण्यासाठी या व्यायाम प्रकारामुळं मदत होते. चौथा महत्त्वाचा व्यायाम प्रकार आहे साईड लेग रेज. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही जमिनीवरती असं उभा राहा, त्यानंतर एक पाय जमिनीवर ठेवून दुसरा पाय जमिनीला समांतर असा कमरेतून दुमडा. तुम्हाला या व्यायाम प्रकारामुळं तुमचा कमरेचा जो सांधा आहे तो मजबूत होतो, मांडीच्या ज्या मांसपेशी आहेत त्या स्ट्रॉंग होतात, त्यांचं साईज आणि शेप प्रमाणात राहून त्याला एक चांगला आकार प्राप्त येतो, एक स्टॅबिलिटी येते आणि त्यांच्यामध्ये असणारी मजबूती यामुळे चालण्यामध्ये एक चांगली लकब येते. यासोबतच तुमच्या ज्या फ्लेक्सार्स मसल्स आहेत किंवा ॲडक्टर मसल्स आहेत त्या देखील मजबूत होऊन तुमच्या पायाचा जो सर्क्युलेशन आहे अर्थात रक्ताभिसरण आहे ते चांगलं राहतं. तुमची स्ट्रेंथ शरीराची पोश्चर चांगलं बनण्यासाठी मदत होते. हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला कुठलीही साधनं साहित्य इन्स्ट्रुमेंटची गरज नाही. कुठेही उभारल्या कुठल्याही ठिकाणी हा व्यायाम तुम्ही अगदी सहज करू शकता. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मानला जाणारा व्यायाम प्रकार आहे तो म्हणजे लंजेस. हा व्यायाम व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारे पोझिशन घेऊन तुम्ही करू शकता. हा व्यायाम नियमित केल्यामुळं तुम्हाला तुमच्या शरीराचा बॅलन्स आणि एकसूत्रता कोऑर्डिनेशन चांगल्या प्रकारे राखता येतं. वेट लॉससाठी देखील अत्यंत बेस्ट मानला जाणारा हा एक्सरसाइज आहे, ज्यामुळं खूप चांगल्या प्रकारे कमरेच्या खालचं मांस, तुमच्या सीटवर आलेलं मांस, चरबी कमी होण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे मदत होते, नैसर्गिकपणे मदत होते. तुमच्या शरीराला आणि पायाला एक चांगली फ्लेक्सिबिलिटी येते, लवचिकता येते, शरीर चांगलं लवचिक होतं, मजबूत बनतं. मांसपेशी ज्या आहेत, ग्लुटियल मांसपेशी ज्याला आपण कमरेतल्या आणि सीटवरच्या किंवा मांडीच्या मांसपेशी एकदम चांगल्या प्रकारे शेपमध्ये येतात. मस्क्युलर सिमेट्री म्हणजे दोन्ही बाजूला तुम्हाला चांगल्या प्रकारे एक शेप आलेला दिसेल आणि तुमच्या मणक्याचं जे आरोग्य आहे, स्पायनल हेल्थ ज्याला आपण म्हणतो, ते देखील चांगल्या प्रकारे राहतं. मणक्याचं आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्हाला पायामध्ये मुंग्या येणं किंवा पाय बधीर होणं अशा प्रकारच्या तक्रारी उद्भवणार नाहीत आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजुरी पायाला किंवा कमरेला होण्यापासून याचा बचाव होतो. जर तुमच्या शरीरामध्ये लवचिकता असेल तर तुम्ही लगेच पडणार नाही, चांगल्या प्रकारे तुमचं पोश्चर राहील, अडखळणार नाहीत कुठंसुद्धा आणि त्यामुळे एक मजबूती तुमच्या पायांना या सगळ्या व्यायाम प्रकारामुळे येईल. दररोज फक्त 5 ते 10 मिनिट हळूहळू तुम्ही तो वेळ वाढवू शकता, हळूहळू त्याचे सेट वाढवू शकता तुम्ही आणि तुमच्या पायाची मजबूती तुम्ही बनवू शकता. कारण पाय जर चांगले असतील तर आपण चालू फिरू शकू, जर पाय चांगले नसतील तर आपल्याला चालता फिरता येणार नाही, अंथरुणात बसावं लागेल, दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागेल. आपली कामं, आपले रोजचे रुटीन व्यवस्थितपणे आपल्याला पार पाडता यावे आयुष्याच्या शेवटपर्यंत. म्हणून आपले पाय मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपल्याला म्हातारपणापर्यंत कुठलीही काठी, कुठलाही सपोर्ट, कोणाचाही आधार, कोणावरही अवलंबून राहता येणार नाही. जर तुम्ही हे नियमित फक्त 10 ते 15 मिनिट रोज व्यायाम केले तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारे तुमची बॉडी, तुमचे पाय मजबूत करण्यासाठी मदत होईल. पायाच्या सगळ्या ज्या तक्रारी आहेत, मुंग्या येणं मागाशी सांगितलेल्या, त्या तुम्हाला कधीच होणार नाहीत. त्यामुळे नक्कीच हे 5ही व्यायाम प्रकार तुम्ही दररोज नियमितपणे करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा. आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जे व्यायाम करतात, जे फिटनेससाठी अत्यंत कॉन्शियस आहेत. जे करत नाहीत त्यांना देखील पाठवा, कारण त्यामुळे त्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे पाय मजबूत होण्यासाठी त्यांना फायदा होईल. परत एकदा विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद.